महाविकास आघाडीच्या वतीने पंचायत समिती उदगीरच्या भ्रष्ट कारभाराबद्दल तीव्र आंदोलन पंचायत समिती उदगीर येथे करण्यात आले। नमस्कार, मी पवन हनुमंते तुम्हा सर्वांचं महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये स्वागत करतो। उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विहीर व जनावरांच्या गोठ्यांची योजना आहे। त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाकडे बऱ्याच गावातील शेतकऱ्यांची ग्रामपंचायतच्या ठरावासह व लागणाऱ्या पूर्ण कागदपत्रांसह त्याचा परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल करून 6 महिने ते 1 वर्ष झाले, तरी सुद्धा आजतागायत पंचायत समितीकडून शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळाला नाही। तरी सदरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ का मिळाला नाही याची सविस्तर माहिती देऊन तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा व सदर योजनेचा लाभ न मिळाल्यास कारणीभूत असलेले संबंधित कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी। या अनुषंगाने दिनांक 14 जून 2024 रोजी पंचायत समितीच्या निष्क्रिय कामाबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते व तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या वतीनं पंचायत समिती समोर आंदोलन करतो। आंदोलन करण्याचा जो मुख्य उद्देश आहे, पंचायत समितीमध्ये शेतकऱ्याला विहीर मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जातात, गोठा मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जातात। या ठिकाणी शेतकऱ्यासाठी विहीर मंजूर करण्यासाठी जे इथे यादी आहे आमच्याकडं, या यादीवरती एकाच तारखेमध्ये अनेक गावचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहे। परंतु ज्या ज्या लोकांनी यांना पैसे जमा करून दिले त्या लोकांचे विहिरी गोटे मंजूर झाले आणि ज्या लोकांनी यांना पैसे दिले नाहीत त्या लोकांचे विहिरी आणि गोटे मंजूर केले गेले। त्यामुळं असा दुजाभाव का केला जातो? इथं उदगीरमध्ये विकासाच्या नावाखाली डोंगर पिटला जात आहे, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची या ठिकाणी लूट केली जात आहे। घरकुलचं बिल असेल, मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात। विहिरीचे मास्टर काढायचे असतील, प्रचंड अशी पैशाची मागणी केली जाते। त्यामुळं आम्ही सर्व महाविकास आघाडीचे लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी याच्यासाठी आंदोलन करत आहोत। ज्या लोकांनी 4 महिने झाले, 6 महिने झाले प्रस्ताव दाखल केला आहे, परंतु त्यांचे विहीर आणि गोठे मंजूर झाले नाहीत। परंतु ज्यांनी 2 महिन्याखाली प्रस्ताव दाखल केले, ज्यांनी पैसे दिले, त्यांचे गोठे आणि विहीर मंजूर झाली। त्यामुळं सिरियल कशामुळं तोडलं गेलं, अशा पद्धतीचा दुजाभाव का केला गेला याची चौकशी व्हावी आणि संबंधितावरील जो दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ते कारवाई करावी, यासाठी मी या ठिकाणी आंदोलन करतो। शेतकरी हा साधा बोळा आहे। एका गावाचं तुम्हाला साधं उदाहरण सांगतो। वायगावमध्ये शेतकऱ्याला विहिरीचं जाऊन मार्कआउट हे इंजिनियरनं दिला, परंतु त्याचा इथं प्रस्ताव दाखल आहे, त्याला वर्कआउट नाही। त्या शेतकऱ्यांनी त्या इंजिनियरच्या दिलेल्या मार्कआउटमुळे विहीर काढली, विहिरीला कडं पण टाकलं, आजपर्यंत त्याची विहीरच मंजूर झाली नाही। अशा पद्धतीने अधिकारी जर पैसे घेऊन जाऊन मार्कआउट देत असतील आणि शेतकऱ्याची प्रचंड अशी पिळवणूक करत असतील, त्या शेतकऱ्याचे असे 7 ते 8 शेतकरी आहेत की त्यांच्या शेतामध्ये इंजिनियरने जाऊन मार्कआउट दिलंय, परंतु त्याचं 1ही रुपयाचं मास्टर निघाले। जेव्हा आम्ही खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा त्याची ही विहीरच मंजूर नाहीत। त्या गावच्या ग्रामसेवकांनी आणि त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी 30-30 हजार रुपये एका शेतकऱ्याकडून घेतले आणि त्यांना विहिरीचं मार्कआउट दिलं। मग तुम्ही पैसे घेऊन मार्कआउट दिला असाल आणि त्यांची विहीर कंप्लीट झाली असेल, त्या शेतकऱ्यावरती प्रचंड अन्याय आहे। त्याच्यामध्ये दोषी जे कोणी असतील त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं पाहिजे, परंतु तसं न करता या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी त्या फक्त इंजिनियरची त्या ठिकाणी बदली केली आहे। त्यामुळं आम्हाला असा संशय आहे की पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत का? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला, एवढ्या मोठ्या प्रमाणे दोषी असताना सुद्धा त्याच्यावर कुठलीच कारवाई न करता त्याची जर बदलीच केली जात असेल तर त्या शेतकऱ्यांनी पाडलेले 4-4 लाख रुपये विहिरीसाठी घातलेल्या शेतकऱ्यांचे हे पैसे कोण देणार आहेत? त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। तर मी या माध्यमातून प्रशासनाला विनंती करणार आहे की उदगीर पंचायत समितीमध्ये गोट्यासाठी पैसे घेतले जातात, विहिरीसाठी पैसे घेतले जातात, घरकुलाच्या बिलासाठी पैसे घेतले जातात, विहिरीच्या बिलासाठी पैसे घेतले जातात, गोट्याचे बिल काढायला पैसे घेतला जातात। शेतकऱ्याकडून ही शासनाने शेतकऱ्याला म्हणजे बळकट करण्यासाठी, शेतकऱ्यांना कुठेतरी आधार देण्यासाठी ही योजना दिलेल्या आहेत। परंतु हे जर अधिकारी पंचायत समितीमध्ये लोकांकडून जर पैसे घेऊन जर काम करणार असतील
शेतकऱ्याची एवढ्या प्रचंड प्रमाणात लूट करणार असतील तर हे प्रशासन या ठिकाणी गप्प का आहे? या ठिकाणचे मंत्री गप्प का आहेत? आम्हाला हा प्रश्न पडलाय की या पंचायत समितीमधून जमा झालेला पैसा कुणाच्या खिशामध्ये जातोय, याच्यामध्ये कोण कोण दोषी नाहीत याची चौकशी का होत नाही? यामुळं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत की या ठिकाणी प्रशासनाने, सरकारमधल्या अधिकाऱ्यांनी, पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, ज्यांचे या पंचायत समितीवरती नियंत्रण आहे, त्या सर्वांनी याची दखल घेतली पाहिजे आणि हे आंदोलन शेतकऱ्याचं आंदोलन आहे, याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि प्रस्ताव आल्यानंतर किती दिवसामध्ये त्याला वर्कआउट दिल्याचा नियम ठरला पाहिजे. 6-6 महिने, एक वर्ष जर शेतकऱ्यांना वर्कआउट दिली जात नसेल, शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याशिवाय जर मंजूर केले जात नसेल, बिलं काढण्यासाठी जर प्रचंड प्रमाणात पैसे घेतले जात असतील, ही शेतकऱ्याची होणारी लीट तात्काळ थांबली पाहिजे आणि तात्काळ ज्यांचे या ठिकाणी पंचायत समितीने प्रस्ताव दाखल आहेत गोट्यासाठी, विहिरीसाठी, ते तात्काळ 3 दिवसाच्या आत सर्वच्या सर्व प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत आणि प्रत्येकांच्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत वर्कआउट गेली पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवकामार्फत जे पैसे जमा करण्याचा धंदा चालू आहे तो तात्काळ बंद झाला पाहिजे आणि या अधिकाऱ्यांनी स्पष्ट पेपरला जाहिरात देऊन सांगितलं पाहिजे की पंचायत समितीकडून गोट्यासाठी आणि विहिरीसाठी जो कोणी अधिकारी पैसे मागत असेल त्याची तात्काळ नावं कळवावीत आणि त्यांच्यावरती योग्य कारवाई आम्ही करू, अशा पद्धतीचं या ठिकाणच्या बीडीओने आम्हाला आश्वासन दिलं पाहिजे. यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. जोपर्यंत हे आंदोलन बीडीओ आम्हाला लिखी देणार नाही, जेवढे प्रस्ताव आहेत ते 3 दिवसाच्या आत मंजूर करून देतो. विहिरीचे, गोट्याचे, घरकुलाचे ज्यांचे बिलं पेंडिंग आहेत, रस्त्यांची ज्यांची बिलं निघाली नाही आहेत, हे सर्व 3 दिवसाच्या आत देतो. म्हणून जोपर्यंत लिखी देणार नाही तोपर्यंत आम्ही या पंचायत समितीच्या समोरून हटणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणे. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.